पण नेमकं कायदा म्हणजे काय? ही जी नियमांची फ्रेम आहे त्यालाच आपण व्यापक स्वरूपामध्ये कायदा म्हणू शकतो. अनेक बलात्काराच्या केसेस घडतात की एखादी व्यक्ती बलात्कार का करते, पण शिक्षेला लागणारा वेळ, मग या सगळ्या प्रक्रियेला वेळ तर लागणारच. मग खऱ्या नेमक्या केसेस कुठल्या असतात आणि खोट्या केसेस कशा ओळखल्या जातात? तर कधी कधी मला वाटतं की मीच ट्रायलवर आहे. जेलमध्ये VIP ट्रीटमेंट मिळते. जेलमध्ये राहणं हीच एक सजा आहे, दुसऱ्याची रेकॉर्डिंग करणं हा एक गुन्हा आहे. लिव्ह इन रिलेशनशिप हा सुद्धा खूप चर्चेतला विषय असतो. हमें ना लिव इन करना चाहिए. ये बात कहाँ से आ गई शादी के बीच में? घटस्फोट किंवा मृत्यू पावली याच परिस्थितीमध्ये तुम्हाला ते दुसरं लग्न करता येतं. अटकेचा अधिकार दिला याचा अर्थ अटकच करावी असं नाही. ज्या अटक केलेल्या आरोपीला हे पण माहित नसायचं की मला अटक का केले. नमस्कार, अनसीन मराठीच्या नव्या कोऱ्या पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत. आज आपण बघतोय की आपल्या आजूबाजूला गुन्हेगारीचं प्रमाण खूप वाढतंय. म्हणजे ज्या घटना आपल्यापासून अगदी दूर घडत होत्या त्या कुठेतरी आसपास घडताना दिसत आहे. आणि अशामध्ये कायदा आणि सुव्यवस्था नेमकी काय असते, कशी असते, याबद्दल आपल्या सगळ्यांच्या मनात खूप प्रश्न पडतात. आपल्याला याबद्दल खूप प्रश्न पडतात, पण या प्रश्नांची उत्तरं मिळतच नाही. हेच ओळखून आज आम्ही अनसीन मराठीमध्ये ॲडव्होकेट सुनील बुधवंत सरांना आमंत्रित केलंय. सर, तुमचं अनसीन मराठीच्या पॉडकास्टमध्ये खूप स्वागत. थँक्यू. सुनील बुधवंत सर गेल्या 10 वर्षापेक्षा जास्त काळापासून प्रॅक्टिस करतायत, वकिली क्षेत्रात कार्यरत आहेत. आता ते औरंगाबाद खंडपीठाच्या परभणी सत्र न्यायालयामध्ये काम करतात. इतकंच नाही तर त्यांनी अनेक हाय प्रोफाईल केसेस सुद्धा हँडल केल्या आहेत. वकिली क्षेत्राबरोबरच ते MPSC UPSC स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन सुद्धा करतात. सर, तुमचं पुन्हा एकदा आमच्या पॉडकास्टमध्ये खूप स्वागत. धन्यवाद. सर, माझा पहिलाच प्रश्न तुम्हाला असा असेल, कारण मी अनेकदा लहानपणीपासून जेव्हा रस्त्याने वावरते तेव्हा वेगवेगळ्या कोर्टाची नावं दिसतात. म्हणजे दिवाणी न्यायालय असतं, सत्र न्यायालय असतं, फौजदारी न्यायालय असतं. तर नेमकं यात फरक काय आणि न्यायालयाचे काय प्रकार असतात? हे बघा, जर का तुम्ही पाहत असाल तर तुम्ही आता जसा मुद्दा घेतला की मी लहानपणापासून शाळेत जात असताना ती पाटी पाहत होते, तर तुम्ही जर का पाहिलं तर त्या पाटीवर नाव असेल दिवाणी तथा फौजदारी न्यायालय. तर मुळात कायद्याचे हे 2 प्रकार असतात, दिवाणी कायदा आणि फौजदारी कायदा. मागे एक आमचे खूप मोठे सिनियर साहेब होते, वकील साहेब, त्यांना एक पत्रकाराने प्रश्न विचारला होता की दिवाणी कायदा म्हणजे काय आणि फौजदारी कायदा म्हणजे काय. तर त्यांनी सांगितलं होतं की महाभारत जे आहे ही दिवाणी कायद्याची केस आहे, कारण त्याच्यामध्ये जमिनीची केस होती. आणि जर का तुम्ही रामायण पाहिलं तर रामायण ही अपहरणाची केस आहे, तर ती फौजदारी प्रकारची केस आहे. म्हणजे दिवाणी कायदे हे मूळतः जमीन, त्याच्यानंतर व्यक्तिगत कायदे जर का तुम्ही आता पाहिलं पती पत्नींचे म्हणजे फॅमिली कोर्ट्सचे कायदे, कंपन्यांचे कायदे, कॉर्पोरेट कायदे, हे नंतर त्यांचं स्वरूप वेगवेगळं होत गेलं, परंतु ही मुळात सगळी दिवाणी कायद्याचीच प्रकार आहेत. आणि याच्यानंतर एक महत्त्वाचा कायद्याचा प्रकार तो म्हणजे फौजदारी कायदे, ज्याला आपण क्रिमिनल लॉज म्हणतो. तुम्ही पाहिलं असेल आता खून, मारामाऱ्या, दरोडे, जबरी चोरी, बलात्कार, पॉक्सोचे मॅटर्स, 420, फ्रॉड, सायबर फ्रॉड, तर हे जे काही होतं ना हे सगळं क्रिमिनल लॉजमध्ये येतं, म्हणजे फौजदारी याच्यामध्ये. तर हा या 2 कायद्यामधला मूलभूत फरक आहे. ओके, आपण कायद्यांबद्दल बोलतो, कायदा सुव्यवस्थेबद्दल बोलतो, पण नेमकं कायदा म्हणजे काय हेच आपल्याला माहीत नसतं. म्हणजे सामान्य नागरिकांना तर माहीतच नसतं. तर तुम्ही काय सांगाल? जर का आपण कायदा म्हणजे काय समजून घ्यायचा प्रयत्न केला तर कायदा म्हणजे एक नियम की एखाद्या विशिष्ट भागामध्ये किंवा एखाद्या परिसरामध्ये किंवा प्रदेशामध्ये, देशामध्ये त्या देशाच्या जनतेने कसं वागायचं. म्हणजे एक आपल्याला एक म्हणता येईल एक फ्रेम असते पहा, की या फ्रेमच्या बाहेर कुणी जायचं नाही. ही जी आहे ही फ्रेम आहे, तर कायदा म्हणजे ती फ्रेम आहे. या फ्रेमनुसारच सर्वांनी राहायचं, सर्वांनी वागायचं. तर ही जी नियमांची फ्रेम आहे त्यालाच आपण व्यापक स्वरूपामध्ये कायदा म्हणू शकतो. मग याच्यामध्येच लॉज असतात, ज्यानंतर ॲक्ट्स असतात, बिल्स असतात, रूल्स असतात, रेग्युलेशन्स असतात. तर हे या सर्वांचं मिळून एक आपला फायनल कायदा जो असतो, ज्याला आपण आपला जो अल्टिमेट कायदा आपल्या देशाचा ते आहे की संविधान, की भारताचे संविधान, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. मग याच्या अंतर्गत बाकीचे सर्व कायदे चालतात. रूल्स म्हणजे नियम, उपनियम, कायदे, हे सगळे याच्या नंतरच्या गोष्टी आहेत. तर आपल्या सध्या जर का तुम्ही पाहिलं तर भारतासाठीचा सर्वात मूळ जे गाभा आहे आपल्या कायद्याचा तो आहे भारताचे संविधान. परंतु आता खूप जण असं बघतात की ते भारताच्या आपल्या संविधानामध्ये असं लिहिलं नाही, तसं लिहिलं नाही.
तर किंवा मग खुनाची सजा नाही त्याच्यामध्ये, किंवा चार्जशीट झालं तर काय करायचं हे संविधानात नाही. तर मुळात हे संविधानाच्या पुस्तकामध्ये नसतं. संविधान हा एक आपला बेसिक प्रिन्सिपल देणारा आपला तो कायद्याचं पुस्तक आहे, बरोबर. जे काय म्हणता येईल त्याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर मग ही जी वेगळी पुस्तकं आहेत आपल्याला, एक BNS म्हणता येईल जी की जुनी IPC होती, त्यानंतर CPC म्हणजे सिव्हिल प्रोसिजर कोड, याच्यानुसार सिव्हिल कायदा चालतो. बरोबर. क्रिमिनल प्रोसिजर कोडनुसार आपला क्रिमिनलचा कायदा चालतो. बरोबर. परंतु आता नुकतंच आपण पाहिलं की मागच्या 2 वर्षापासून नवीन कायदे आलेत क्रिमिनलचे, भारतीय न्याय संहिता आणि BNSS. तर याच्यानुसार आपली जी काही प्रक्रिया आहे, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, ज्याने CRPC ला क्रिमिनल प्रोसिजर कोडला आता हटवलंय आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आता लागू झाली आहे. तर या जे प्रश्नांचे उत्तर आहेत हे सगळं या कायद्यामध्ये असतं. अच्छा, म्हणजे आपण असं म्हणतो की कायदा हा जनतेचं रक्षण करण्यासाठी असतो, पण आता आजूबाजूला आपण बघतोय की अनेक बलात्काराच्या केसेस घडतात, हुंडाबळीच्या केसेस घडत आहेत. आता सध्या तर लेटेस्टचे अनेक उदाहरणं आहेत, जर आपण नरसापूरचं उदाहरण घेतलं तर. पण या सगळ्या प्रकरणामध्ये शिक्षेला खूप वेळ लागतो. कधी कधी शिक्षेतनं पळवाट सुद्धा शोधली जाते. म्हणजे एक आरोपी आहे हे माहीत असताना सुद्धा शिक्षा होत नाही. तर एक कायद्याचे प्रतिनिधी म्हणून तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं? आता तुम्ही प्रश्न विचारलाय तो बलात्कार किंवा इतर गुन्ह्याबद्दल, तर मुळात हा माझ्याच मनात एक प्रश्न आहे. खरं म्हणजे हा प्रश्न तुम्ही असा विचारायला हवा की एखादी व्यक्ती बलात्कार का करते, किंवा त्या व्यक्तीला बलात्कार का करावा असा वाटतं. आपल्याला जर का इथून आपण सुरुवात केली तर आपल्याला याचं मूळ उत्तर शोधता येईल. आपण पाहतोय की आता तुम्ही पाहिलं निर्भया कांड झालं, निर्भया कांड 2013ला, त्याच्यानंतर आपले जे कायदे आहे हे फार स्ट्रिक्ट झाले. अगोदर बलात्कारासाठी फक्त 7 वर्षाची सजा होती, ती नंतर 10 वर्ष झाली. व त्यानंतर गँगरेप असेल किंवा 16 वर्षाच्या खालच्या मुली वगैरे असतील तर त्यांच्यासाठी ती आता 20 वर्ष सजा आहे. पण मुळात मला सांगा, जो व्यक्ती बलात्कार करतो किंवा जो व्यक्ती गुन्हा करतो त्याला ते माहीत असतं का की मी बलात्कार केला तर मला 10 वर्षाची सजा होईल किंवा मला 20 वर्षाची सजा होईल? हे त्याला माहिती नसतं. माझं एक म्हणणं आहे की जर का तुम्ही 20 नाही, तुम्ही 200 वर्ष जरी सजा ठेवली तरी बलात्काराचं प्रमाण थांबणार आहे का? नाही. तर मुळात आपल्याला या प्रश्नाच्या गाभ्यात जावं लागेल की एखादी व्यक्ती बलात्कार का करते किंवा तिला बलात्कार करण्याची इच्छा का होते. जर का तुम्ही पाहिलं तर आपली ही जी संगोपनाची पद्धत आहे किंवा आपल्या एका परिप्रेक्ष्यामध्ये जेव्हा व्यक्ती वाढत असतात, जेव्हा लहान मुलं वाढतात सोबत, आपण त्यांना बघा 10-12 वर्ष झाले की मुलांना आणि मुलींना वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय. तर हे माझं व्यक्तिगत मत आहे. तर हे घातक ठरतंय. मुलांना आणि मुलींना एकत्र शाळेत शिकू द्यायला हवं, त्यांचा सहवास त्यांना भेटायला हवा, त्यांच्यामध्ये त्यांचा जो मोकळेपणा आहे तो जाणवायला हवा. आणि त्यानंतरची जी पिढी तयार होईल मोकळेपणाची, जे एक हेल्दी इन्व्हायरमेंट म्हणतो आपण, हेल्दी वातावरण, की त्यात मुलाने सुद्धा एक मुलीचा जो कन्सेंट आहे तो समजून घ्यावा आणि मुलींनी सुद्धा मुलांची सायकोलॉजी काय असते ही समजून घ्यावी. हा सर्व प्रश्न सायकोलॉजीचाच आहे. आणि याच्यानुसार जेव्हा तुमची अपब्रिंगिंग होत जाईल या आपल्या येणाऱ्या पिढीची, मला वाटतं निश्चितच बलात्काराचं प्रमाण कमी होईल. परंतु तुम्ही जर का नुसती सजा वाढवत गेलात तर हे प्रमाण थांबणार नाही. हे बलात्कार अत्यंत चुकीचाच आहे. बलात्कार कोणत्याही प्रकारचा असतो, म्हणजे शारीरिकच नाही. एखाद्याला मनाविरुद्ध जबरदस्तीने काम करून घेणं हा सुद्धा एक बलात्कारच झाला. तो शारीरिक नाही तर मानसिक बलात्कार झाला. म्हणजे प्रश्नाच्या कोरमध्ये गेलं तर तुमचं उत्तर अगदी बरोबर वाटतं. पण शिक्षेला लागणारा वेळ आणि याच्या संदर्भातला जनाक्रोश. येस, आता ठीक आहे. आता हा झाला दुसरा मुद्दा. आता आपण येऊयात की जर का झाली एखादी घटना, याला उशीर का लागतो? हे पहा, आपल्या इथं कायद्याचं राज्य आहे. आपल्या इथं प्रत्येक गोष्ट कायद्याने चालते. जरी एखादी घटना झाली असेल तर त्यानंतर पोलीस काय करतात, त्या संदर्भातला गुन्हा नोंदवतात, ज्याला आपण फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट म्हणतो. मग त्याच्यानंतर आरोपीला अटक करण्यात येते. मग आरोपीला अटक केली तर त्याच्यानंतर त्याचा तपास होतो. त्या तपासात प्रत्येकाचे जे काही संबंधित आहेत लोक, त्यांचे साक्षी म्हणजे जबाब होतात पोलिसांच्या समोर. त्याच्यानंतर पोलीस पुरावे गोळा करतात. जसं तुम्ही आता पाहिलं की एक नुकतीच एक घटना झाली नसरापूरची. मग पोलिसांनी काय केलं, तिथे जाऊन तो जो पंचनामा करतात, तिथे तो सीन रिक्रिएट करण्याचा प्रयत्न करतात. तिथे काही फॉरेन्सिकचे पुरावे आहेत का बघतात. उदाहरणार्थ तिथे काही केस आहेत का, नखं आहेत का, किंवा रक्त पडले का, किंवा अजून काही तिथे एखादी वस्तू आहे.
तर अशा सगळ्या वस्तू या सर्व जमा करतात, त्याला आपण सीझर पंचनामा वगैरे म्हणतो. मग ह्या सर्व गोष्टी जमा केल्यानंतर हा पूर्ण तपास एकत्रितरित्या केला जातो. आता नवीन कायद्यानुसार आवश्यक तिथे व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा करायची सांगितलेली आहे आणि हा सर्व तपास मग न्यायालयात पोलीस सादर करतात. त्याला आपण चार्जशीट म्हणतो किंवा फायनल रिपोर्ट असं म्हणतो. आणि मग हा केल्यानंतर काय होतं, हा केल्यानंतर मग कोर्टामध्ये केस उभी राहते. मग या सगळ्या प्रक्रियेला वेळ तर लागणारच. मला सांगा, जे संबंधित लोक आहेत त्यांच्या जबाब घ्यायला वेळ लागतो, त्याच्यानंतर हे पंचनामे करायला वेळ लागतो, त्या गोष्टी जप्त करायला वेळ लागतो, त्यानंतर ही केसच्या पूर्ण फाईल कोर्टात न्यायला वेळ लागतो. त्याच्यानंतर कोर्टात गेल्यानंतर सुद्धा मग आरोपीला सुद्धा वकील असतात आणि शासनाची बाजू किंवा फिर्यादीची बाजू मांडण्यासाठी सरकारी वकील असतात. मग सरकारी वकील ही जी केस असते ही केस ओपन करतात. मग सरकारी वकील साक्षी पुरावा चालू करतात. मग काय होतं, साक्षी पुरावा चालू करण्यासाठी तो साक्षीदार येणं आवश्यक असतो. मग इथून समन्स जातात कोर्टातून. मग काय होतं, ते समन्स कधी वेळेवर साक्षीदाराला पोहोचत नाही किंवा मग पोहोचले तर तो येत नाही. मग तो जरी आला तर मग त्याची साक्षी मग त्या दिवशी जो आला त्या दिवशी जज साहेब हवेत, सरकारी वकील हवंय, आरोपी हवंय किंवा आरोपीचा वकील हवाय. तर ही सर्व घटना, या सर्व गोष्टी जुळून आल्या तर त्याची त्या दिवशी साक्ष होते. याच्यापैकी एक जणी नसेल तर त्याची साक्ष ती होत नाही. मग तो पुन्हा वापस जातो आणि जर का झाली तर मग दुसऱ्या साक्षीदाराला बोलवलं. अशा रीतीने जी काही साक्षीदार असतात, आता एखाद्या केसमध्ये 4-5 साक्षीदार असतात, एखाद्या केसमध्ये 10-20 असतात, 100वरती पण साक्षीदार असलेल्या केसेस आहेत, भरपूर आहेत. तर मग आता याच्यानंतर मग सरकारी वकील जे असतात ते त्याची चीफ घेतात आणि त्याच्यानंतरची क्रॉस असते ती आरोपीचे वकील घेतात. मग या सर्व प्रक्रियेला वेळ लागतो. मग याच्यानंतर सगळं झाल्यानंतर मग शेवटी सरकारचे वकील जे असतात ते कोर्टाला पटवून द्यायचा प्रयत्न करतात की आमचे चार्जशीट आणि ह्या साक्षी पुराव्यानुसार आम्ही केस सिद्ध केलेली आहे आणि आता याला सजा द्या तुम्ही. आणि त्यालाच आरोपीचे वकील जे असतात ते विरोध करतात की त्यांना ही केस सिद्ध नाही करता आली. मग याच्यानंतर मग जज साहेब दोन्ही बाजू ऐकून निर्णय देतात. त्याला आपण न्याय निर्णय म्हणतो. मग तो ॲक्विटलचा येऊ शकतो किंवा कन्व्हिक्शनचा, म्हणजे सजा पण दिल्या जाऊ शकते किंवा निर्दोष मुक्तता पण केली जाते. तर ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया करण्याला वेळ लागतो. अच्छा सर, मला तुम्हाला अगदी बेसिक प्रश्न विचारायचा आहे की गुन्हे नेमके का घडतात, काय कारण असतात? खरं म्हणजे आता याचं जर का आपण उत्तर पाहिलं तर आधी काळापासून, पुरातन काळापासून हे उत्तर याचं एकच आहे, जर, जोरू आणि जमीन. तर जर म्हणजे काय, धन, पैसा. जोरू म्हणजे स्त्री, पत्नी, भार्या जे आपण म्हणतो. आणि जमीन म्हणजे आपली जमीन, प्रॉपर्टी, जायदाद जी असते. तर पुरातन काळापासून, म्हणजे खूप तुम्ही जुन्या काळातल्या गोष्टी ऐक किंवा जुन्या काळातली पुस्तकं वाचा, ग्रंथ वाचा, त्यामध्ये या 3च गोष्टी दिसतील. एक तर पैशामुळे, तर स्त्रीमुळे किंवा जमिनीमुळे. या 3 गोष्टीमुळेच क्राईम होतो. त्याचं उत्तर हे सुद्धा आजच्या काळातही हेच आहे. आता आपण या सगळ्याच विषयांवर बोलतोय तर एक साधा प्रश्न मला पडतो की आता मागणी होते की फाशीची शिक्षा द्या किंवा जनतेच्या हातात आरोपीला द्या. तर अशी काही तरतूद आपल्याकडे आहे का किंवा यावर न्यायालयाची काय भूमिका असते? नसते. माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे की फाशीची सजा ही रेअरेस्ट ऑफ रेअर केसेस, म्हणजे दुर्मिळातल्या दुर्मिळ प्रकरणामध्येच द्यायला हवी. म्हणजे जर का एखादं प्रकरण फारच दुर्मिळ आहे, आता नुकतीच 2-3 वर्षापूर्वी मुंबईमध्ये एक फाशीची सजा दिली आहे. तर त्यात एका व्यक्तीने एक छोट्या 2-3 वर्षाच्या मुलीला तिच्या घरच्यांनी त्याला भिक्षा नव्हती दिली म्हणून त्याचं मन दुखावलं गेलं आणि ते घरी नसताना त्याने त्यांच्या छोट्या बाळाचं 2-3 वर्षाच्या मुलीचं अपहरण केलं, तिच्यावर बलात्कार सुद्धा केला आणि तिला ते मारून टाकलं, खून केला. तर न्यायालयाने ते हे केलं की ही दुर्मिळातली दुर्मिळ घटना आहे, रेअरेस्ट ऑफ, आणि त्याला ती फाशी दिली. परंतु जर का आपण पाहिलं की तुम्ही जनतेच्या हातात द्या की जनता न्याय देईल, आम्ही याला सोळावर चढवतो किंवा फाशीवर चढवतो, तर असं नाही चालत. भारतात कायद्याचं राज्य आहे, भारतात हिंसेचं राज्य नाही किंवा त्याला आता काय म्हणता येईल आपल्याला, हुकुमशाही वगैरे नाही. भारतात ही लोकशाही आहे आणि भारतात कायद्याचं राज्य आहे. तर त्याच्यामुळे या मागण्या अवास्तव आहेत. भारतात न्यायालये आहेत, पोलीस यंत्रणा आहे, तर त्याच्यामधून जे काही साध्य होईल त्यातूनच न्याय व्हायला हवा. लोकांच्या हातात देऊन न्याय होणं योग्य नाही. कारण तुम्ही पाहिलं तर गर्दी हिंसक केव्हा येऊ शकते. एक फार मोठे तत्ववेत्ता होते, त्यांनी सांगितलं होते की गर्दीला दिमाग नसतो.
गर्दीला जिथे वळवता येईल तिथे वळवता येतं. म्हणजे आता एखाद्याने जर का भडकवलं तर गर्दी कधीही कोणाचं काही करू शकते. बरोबर. त्यामुळे गर्दीच्या हातात न्याय नाही द्यायला हवा. न्याय हा अतिशय शांत पद्धतीने व्हायला हवा आणि योग्य त्या पद्धतीने. आणि आपल्याकडे इस्टॅब्लिश प्रोसिजर आहे, म्हणजे कायद्यानं सांगितले आपल्याला की न्याय कसा करायचा. त्यासाठी आपली प्रक्रिया आहे. जुनी क्रिमिनल प्रोसिजर कोड आहे आणि आता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आहे. त्यांनी नाव बदललंय आता. बघा, अगोदरच्या याच्यात काय नाव होतं आपलं, फौजदारी प्रक्रिया संहिता होती. परंतु आता जे BNSS झालेलं आहे ते आहे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता. म्हणजे नागरिकांच्या सुरक्षेवरती भर दिला. प्रक्रिया तीच आहे. बरोबर. तर त्याच्यामुळे माझं सुद्धा व्यक्तिगत मत आहे की गर्दीला न्याय करता येत नाही. गर्दीच आंधळी असते. खरा न्याय न्यायालयातच होतो. आरोपीला सुद्धा वकील देण्याची आपल्या न्यायव्यवस्थेमध्ये तरतूद आहे. मग त्या वकिलाची काय भूमिका असते आरोपीचं समर्थन करताना? हे पहा, कायद्याचं एक मुळातच तत्व आहे. मी जेव्हा गव्हर्नमेंट लॉ कॉलेजला शिकत होतो माझ्या शिक्षणाच्या काळामध्ये, त्यावेळी आम्हाला एक जज साहेब होते, म्हणजे प्रिन्सिपल आंबेकर सर होते, प्रमोद आंबेकर. तर सहज आमची चर्चा चालूच असताना मला आंबेकर सरांनी सांगितलं की सुनील, जेव्हा आमची ट्रेनिंग होत असते की ते जज होते ना, तर तेव्हा आम्हाला एक सांगण्यात येतं की कधीही तुमच्याकडे जर का एखादी व्यक्ती आली आणि तिने दुसऱ्या व्यक्तीबद्दल तक्रार केली तर तुम्ही तात्काळ त्या तुमच्याकडे आलेल्या व्यक्तीवर विश्वास ठेवायचा नाही, कुठपर्यंत, जोपर्यंत तुम्ही त्या दुसऱ्या व्यक्तीचं काही ऐकत नाही. म्हणजे आपला हे जे न्यायाचं मूलभूत तत्व आहे की जोपर्यंत तुम्ही दुसऱ्या व्यक्तीचं किंवा समोरच्या व्यक्तीचं ऐकून घेत नाही तोपर्यंत तुम्ही न्याय नाही केला पाहिजे, एकच बाजू ऐकून. त्यामुळे आपल्या कायद्यामध्ये आरोपीला सुद्धा वकील असण्याची ही प्रथा आहे. आणि जोपर्यंत तुम्ही आरोपीला वकील देणार नाहीत तोपर्यंत आरोपी त्याची बाजू कशी मांडेल? कारण आपण पाहिलं खूप सारे खोट्या केसेस सुद्धा असतात, खऱ्या असतात, खोट्या असतात. तर आरोपीला सुद्धा त्याची बाजू मांडण्याची संधी द्यायला हवी. तर आरोपीला त्याच्या आवडीचे वकील करण्याची सुद्धा मुभा भारतीय संविधानाने दिलेली आहे. आर्टिकल 22 जर का आपण पाहिलं तर त्यात दिलेले त्यांना की कोणत्याही आरोपीला की त्याच्या आवडीचे वकील करण्याची त्याला मुभा आहे. आणि जर का एखादी व्यक्ती गरीब असेल किंवा त्याची तेवढी आर्थिक कुवत किंवा आर्थिक परिस्थिती नसेल की स्वतःचा एक स्वतंत्र वकील नेमावा, तर त्याला सुद्धा आता कायद्याने, ज्याला आपण डिस्ट्रिक्ट लीगल सर्व्हिसेस ऑथॉरिटी DLSA आहे, की त्यांच्या मार्फत त्यांना वकील मोफत पुरवले जातात. त्याची सुद्धा बाजू सांगण्यास. तुम्ही आता बोलताना म्हटलंय की खऱ्या खोट्या केसेस, मग खऱ्या नेमक्या केसेस कुठल्या असतात आणि खोट्या केसेस कशा ओळखल्या जातात? खरं जर का तुम्ही पाहिलं नियमाने तर सत्यमेव जयते आहे. तर न्यायालयामध्ये न्यायाधीश साहेबांनी जे सांगितलं ते सत्य आज आपण मानतो आणि ते सत्य मानायला हवं, कारण तिथे पूर्ण साक्षी पुरावा झालेला असतो. आणि एक सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती निवृत्त होत असताना त्यांनी त्यांच्या शेवटच्या भाषणामध्ये असं सांगितलं की आजकाल फार अवघड झालं आहे म्हणे. आरोपीलाही माहीत असतं, म्हणजे आरोपीच्या वकिलांनाही माहीत असतं आणि फिर्यादीच्या वकिलांनाही, म्हणजे दोन्ही बाजूच्या वकिलांना माहीत असतं सत्य काय. आणि इथे मला न्याय करण्यासाठी बसवलंय तर कधी कधी मला वाटतं की मीच ट्रायलवर आहे, म्हणजे मीच खटल्यावर आहे आणि माझंच काम आहे सत्य शोधण्याचं. पण त्या दोघांनाही सत्य माहिती असतं. तर यातलं सत्य शेवटी न्यायाधीश महोदय जे सांगतील, जो न्याय निर्णय येईल तेच सत्य मानायचं, तेच आपण सत्यमेव जयते आहे. आता काही काही केसेसमध्ये जर का आपण पाहिलं, मुळात FIR वाचल्यानंतर सुद्धा काही काही घटना अशा दिसून येतात की तो, म्हणजे FIR वाचता क्षणी आम्हाला कळून येतं की हा FIR खोटा बनवलाय. आणि नुकतीच माझ्याकडे एक केस आली होती, एक ॲट्रॉसिटीचं प्रकरण होतं, परभणीचं प्रकरण होतं. तर त्या केसेसच्या अटकपूर्व जमानतीची सुनावणी चालू होती. तर त्या अटकपूर्व जमानतच्या सुनावणीसाठी त्यात मला म्हणजे आर्ग्युमेंट करण्याची सुद्धा आवश्यकता नाही पडली, कारण जज साहेबांनीच ते पहिल्याच FIR सांगितलं की हा फाल्स FIR आहे, म्हणजे हा खोटा FIR. जजेसना पण कळून जातं ती, म्हणजे त्यात अवास्तव गोष्टी असतात काही काही, ज्या म्हणजे एका सुज्ञ माणसाला ऐकल्यानंतर किंवा वाचल्यानंतर त्याला लगेच कळून जातं की ही जी काही घटना लिहिली खोटी लिहिलेली आहे. तर आम्हाला सुद्धा एक अंदाज येऊन जातो FIR वाचल्यावर की हा FIR खरा आहे की खोटा आहे. परंतु शेवटी
कायद्याचे फिल्टर्स आहेत, आपल्याला कायद्याच्या प्रक्रियेतून जावंच लागतं. FIR खरा असो किंवा खोटा, पोलीस त्याचा तपास करतात. त्यांना वाटलं की खोटा आहे तर ते समरी रिपोर्ट फाईल करतात आणि खरा जर का वाटला तर त्यानुसार ते न्यायालयात चार्जशीट दाखल करतात. याची सुद्धा प्रक्रिया आहे. जसं आपण आता बोलतो की प्रत्येक गोष्टीची एक प्रक्रिया आहे, तर सामान्यांच्या मनात एक खूप प्रश्न असतो, पोलीस अटक नेमकी केव्हा करतात, त्याची काय प्रोसेस आहे? अटक करण्यासाठी मुळात काहीतरी गुन्हा दाखल असायला लागतो, ज्याला आपण म्हणतो FIR. तर फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट जे असते. परंतु आता काय झालं, एक 2014ला अर्नेश कुमार वर्सेस स्टेट ऑफ बिहार या न्यायनिवाड्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की 7 वर्षापेक्षा जर का कमी सजा असेल किंवा अप टू 7 years पनिशमेंट असेल तर त्यात तुम्ही अगोदर आरोपीला नोटीस पाठवा, आणि नोटीस पाठवल्यानंतर जर का तो येत असेल आणि तुमच्या प्रश्नांची उत्तर वगैरे देत असेल तर त्याला अटक करण्याची काही आवश्यकता नाही. आणि नंतर जर का तो त्या नोटिसीला उत्तर देऊन आला नाही तर तुम्ही जवळच्या JMFC जे असतात म्हणजे ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट यांची परवानगी घ्या आणि त्याला अटक करा, असं सांगण्यात आलेलं आहे. तर त्या परिस्थितीत तेव्हा ते अटक करू शकतात. परंतु 7 वर्षापेक्षा जर का जास्त सजा असेल तर त्याला हा नियम लागू नाही. म्हणजे आता मर्डर, बलात्कार, पॉक्सो याच्यामध्ये 7 वर्षापेक्षा जास्त सजा आहे. तर यात पोलीस FIR झाल्या क्षणी त्यांना अटकेचे अधिकार प्राप्त होतात, ते त्यांना केव्हाही अटक करू शकतात. तर एक बेसिक लक्षात ठेवा की 7 वर्षापर्यंत पनिशमेंट असेल तर पोलिसांना त्यात डिस्क्रिशन आहे, नोटीस पाठवा आणि नंतर अटक करा. आणि 7 वर्षाच्या वर असेल तर नोटीस पाठवण्याची आवश्यकता नाही, ते त्यात केव्हाही अटक करू शकतात. त्यात अजून एक आहे की अटक करण्याचे अधिकार आहेत म्हणजे अटक करावंच असं नाही. पोलिसांना वाटत असेल की यांच्यावरती नुसता आरोप झालाय, आता एखाद्यावरती मर्डरचा आरोपच झालाय पण पोलिसांना वाटतंय की नाही बाई आम्हाला थोडंसं खोटं वाटतंय, तर पोलिसांना तो पण अधिकार आहे की त्याला अटक न करण्याचा. तर म्हणजे अटकेचा अधिकार दिला याचा अर्थ अटकच करावी असं नाही, हे सुद्धा एक गोष्ट समजून घ्या. अटकपूर्व जामीन कुणाकुणाला लागू असतो? येस, तर ज्याला अटकेची भीती आहे, ॲप्रेहेन्शन ऑफ अरेस्ट ज्याला आपण म्हणतो, ज्याला कोणाच्या विरोधात FIR झालेला आहे किंवा ज्याला आता वाटते की मला अटक होऊ शकते, FIR रजिस्टर नसताना सुद्धा अटकेची भीती असू शकते एखाद्याला, त्या परिस्थितीत सुद्धा त्याला अटकपूर्व जमानतीसाठी जाता येतं. तर अटकपूर्व जमानत म्हणजे काय की एखाद्याला जर का अटकेची भीती वाटत असेल एखाद्या गुन्ह्यामध्ये तर तो सत्र न्यायालयात म्हणजे जिल्ह्याच्या सत्र न्यायालयात किंवा हायकोर्टमध्ये तर तो तिथे डायरेक्ट अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करू शकतो. तिथे न्यायालय पाहतं की यांचा रोल वगैरे काय, तो सांगू शकतो की हा खोटा गुन्हा आहे किंवा गुन्हा जरी असेल तर याच्यात माझं नाव चुकीच्या पद्धतीने गोवण्यात आलेलं आहे. त्यानंतर मग न्यायालय त्याच्यामध्ये जी काही आहे प्रक्रियेनुसार सरकारची पण बाजू ऐकतं आणि न्यायालयाला योग्य वाटलं तर त्याला अटकपूर्व जमानत देतं आणि योग्य नाही वाटलं तर तो अर्ज फेटाळला जातो. आणि मग अटक झाल्यानंतरची म्हणजे एखाद्या व्यक्तीला अटक झाली तर मग त्याने आता काय करावं? आता जर का एखाद्याला अटक झाल्यानंतर पोलीस काय करतात, नियमच आहे की 24 तासाच्या आत तुम्हाला जवळच्या मॅजिस्ट्रेट म्हणजे जे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आहेत त्यांच्या न्यायालयात तुम्हाला घेऊन जावं लागणार आहे. अटक झाल्यानंतर पोलीस त्यांना 24 तासाच्या आत तिथे घेऊन जातात. आणि आता नुकतंच सुप्रीम कोर्टाने सांगितले की आरोपीला अटक करण्याच्या अगोदर तुम्ही त्याला त्याच्या अटकेची कारणं त्याला लेखी स्वरूपात द्या की तुला अटक का केल्या जाते. अगोदरच्या मी पाहिलं खूप साऱ्या केसेस जेव्हा मी नवीन प्रॅक्टिस चालू केली, त्या ज्या अटक केलेल्या आरोपीला हे पण माहीत नसायचं की मला अटक का केले किंवा माझ्यावरती काय गुन्हा आहे, माझ्यावर सेक्शन्स कोणते लागलेत, अक्षरशः त्यांना माहीत नसायचं. पण हळूहळू आता सुप्रीम कोर्टाचं आदेशानुसार सुद्धा परिस्थिती बदलत चालली आहे. त्या आरोपीला सांगण्यात येतं की तुला या कलमाखाली आणि या गुन्ह्याचे तुझ्यावरती आरोप आहेत आणि याच्यासाठी आम्हाला याच्यात तुझा सहभाग दिसून येतोय किंवा आम्हाला याचा तपास करायचा आहे म्हणून आम्ही तुला अटक करतोय. त्याचं जो ते पत्र पण असतं. मग अटक केल्यानंतर काय होतं, त्याला वकील करण्याचा अधिकार प्राप्त होतोच. मग त्यानंतर तो नातेवाईकामार्फत वगैरे की एक चांगला वकील आम्हाला द्या असं म्हणतो तो. मग वकील दिल्यानंतर मग जेव्हा त्याला न्यायालयात घेऊन येतात तेव्हा तिथे वकील येतात त्याची बाजू मांडायला. त्यांची वकीलपत्र न्यायालयाच्या परवानगीने सही घेतल्या जाते आणि आता की आम्ही आरोपी जो अटक आरोपी आहे त्याची आता आम्ही बाजू मांडू असे आरोपीचे वकील म्हणतात. आणि मग त्याचा डिफेन्स चालू होतो, म्हणजे ती त्याची बाजू मांडण्याची प्रक्रिया त्याची चालू होते. मग त्याला ज्यावेळेस 24 तासाच्या आत प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यासमोर हजर केलं जातं. जर का पोलिसांचा तपास 24 तासात पूर्ण झाला तर पोलीस म्हणतात की आता आम्हाला याच्या
कोठडीची आवश्यकता नाही, म्हणजे पोलीस कस्टडीची आता आम्हाला आवश्यकता नाही. आता न्यायालयाला जो निर्णय घ्यायचा तो न्यायालय निर्णय घेऊ शकतो. परंतु जर का तपास बाकी असेल तर तुम्ही पाहिलं असेल की पोलीस मागतात 4 दिवसाची पोलीस कोठडी द्या, आम्हाला 10 दिवसाची कोठडी द्या. मग न्यायालय त्याच्यानुसार दोन्ही बाजू ऐकतो. त्याच वेळेस आरोपीचे वकील सुद्धा असतात. आरोपीचे वकील सुद्धा म्हणतात की आवश्यकता नाही, चुकीच्या पद्धतीने गोवले. मग न्यायालयाला योग्य काय वाटतं तर न्यायालय पोलिसांचा जो कोठडीचा अर्ज आहे तो सुद्धा फेटाळू शकतो. तिथे म्हणजे योग्य काय आहे, न्यायालयाला काय वाटतं हे महत्वाचं आहे. आणि जर का न्यायालयाला वाटलं की नाही याच्यामध्ये पोलीस तपास करणं आवश्यक आहे तर न्यायालय देतं त्यांना 2 दिवसाची 4 दिवसाची जशी काय आवश्यकता असेल न्यायालयाला वाटेल तशी ती पोलीस कोठडी. आणि न्यायालयाला जर का ते वाटलं नाही पोलीस कोठडी देण्याची आवश्यकता आहे तर न्यायालय काय करतं, त्याला न्यायालयीन कोठडी घेतं. तर न्यायालयीन कोठडी म्हणजे न्यायालय त्याला स्वतःच्या ताब्यात घेतं. आणि ज्या क्षणी आरोपीला न्यायालय स्वतःच्या ताब्यात घेतं न्यायालयाच्या कोठडीत त्या क्षणी त्याला जामिनाचा अर्ज करायचा अधिकार प्राप्त. मग त्यावेळेस आरोपीचे वकील एक जामिनाचा अर्ज देऊ शकतात तिथे, ज्याला आपण नियमित जामीन किंवा रेग्युलर जामीन असं म्हणतो. आणि मग न्यायालय ठरवते याला जामीन द्यायचा का नाही, ही झाली प्रक्रिया. जामीन दिला तर त्याला लगेच तिथं सोडल्या जातं म्हणजे कोर्टातच, किंवा नाही जर का झालं तर त्याला जेलमध्ये पाठवण्यात येतं. आता तुम्ही जर का पाहिलं तर पोलीस कोठडी जर का दिली तर त्याला कुठे ठेवण्यात येईल, त्याला पोलीस कोठडीत ठेवलं जातं. याचं कारण की पोलिसांना तपास करण्यास मदत व्हावी. पोलीस या दरम्यान त्याला घेऊन जे काही घटनेचं स्थळ असेल किंवा ज्या घटनेचं जिथून त्यांना वाटत असेल की या इथे जर का आपण गेलो तर इथं आपल्या तपासात मदत होईल तर ते त्या अटक असलेल्या आरोपीला त्या ठिकाणी घेऊन जातात. आणि मग तिथून त्यांना काय पुरावे गोळा करता येतील करतात. आणि त्यांचा तपास पूर्ण झाला तर त्याला किंवा मग न्यायालयाने जी मुदत दिलेली असती 2 दिवसांची पोलीस कोठडी 4 दिवसांची पोलीस कोठडी तर त्या मुदत संपली की त्याला ते न्यायालयात वापस आणून हजर करतात. या दरम्यान त्यांचा तपास पूर्ण झाला तर पुन्हा न्यायालयीन कोठडी म्हणतात ते की आम्हाला गरज नाही, आता न्यायालय कोठडीत घेऊ शकतं. आणि जर का तपास बाकी असेल तर ते पुन्हा पोलीस कोठडीची मागणी करतात. अशी ही प्रक्रिया आहे. अच्छा, आता आपण अटकेबद्दल बोललो पण आमच्या सगळ्यांच्याच मनात एक प्रश्न आहे की जेलमध्ये नेमकं वातावरण कसं असतं, कैद्याची लाईफस्टाईल काय असते, म्हणजे त्यांचा दिनक्रम काय असतो. ॲक्च्युली जेलमध्ये काय असतं, जेलचा दिवस हा सकाळी 6ला चालू होतो. तर साधारणतः मग त्याच्या अगोदर 5:45 वाजता जेलचे काही कर्मचारी असतात ज्यांना आपण जेल पोलीस वगैरे म्हणतो. तर ते 5:45 वाजता शिट्टी वाजवतात आणि जे काही बॅरॅक्स आणि सर्कलचे गेट्स असतात ते गेट्स ओपन केल्या जातात. आणि 5:45 ते 6च्या दरम्यान मग सर्व कैदी आपापल्या जागेवर उठून बसतात. मग त्यांना तिथे काउंट केल्या जातं, जी काही गिनती आहे की कैदी रात्री जेवढे होते तेवढेच सकाळी सुद्धा आहेत की रात्री कोणी पळून गेलं की काय. आणि एकदा ही गिनती अशी पूर्ण झाली म्हणजे त्यांचा काउंट असा पूर्ण झाला की साधारणतः 6 वाजता एक फायनल कॉल येतो. तिथे सुद्धा ते शिट्टी वाजवतात आणि सांगतात की आता फायनल कॉल झाला आहे आणि सर्व कैदी जागेवर बरोबर आहेत. तो शिट्टी वाजली की मग त्या कैद्यांचे ते गेट्स उघडल्या जातात आणि त्यांना बाहेर सोडल्या जातं बॅरॅकच्या आणि त्यांच्या सर्कलच्या. म्हणजे तर ते बाहेर का सोडल्या जातात तर ते आता रात्रभर तिथे एका जागीच असतात म्हणजे ते झोपून किंवा त्या बॅरॅकमध्ये. तर सकाळी उठल्यानंतर ते फ्रेश होतात, बाहेर जाऊन आंघोळ करणं, त्यांचे कपडे वगैरे धुणं. तर या सर्व प्रक्रियेसाठी त्यांना ते सकाळी 6 वाजता सोडलं जातं. मग या दरम्यान त्यांचा नाश्तासुद्धा येतो 6:30-7च्या आसपास त्यांचा नाश्ता वगैरे येतो. चहा असतो नाश्त्यामध्ये, केळी असतात, दूध असतं. आणि आपल्या जर का महाराष्ट्रात पाहिलं तर महाराष्ट्राच्या जेलमध्ये 3 पदार्थ कॉमन असतात, ते म्हणजे शिरा, उपमा आणि पोहा. अल्टरनेटिव्हला आलटून पालटून हे देतात. मग त्याच्यानंतर साधारणतः 9 वाजता दुपारचं जेवण यायला लागतं. मग 9 वाजता ती लोक लाईनमध्ये लागतात, स्वतःचं जेवण घेऊन ठेवतात. जेवणामध्ये भात, वरण, भाजी, पोळी असं असते, ज्याला म्हणजे आवश्यक तेवढं ते देतात क्वांटिटीमध्ये. मग त्यानंतर साधारणतः 12 वाजता ते बंद करून घेतात बॅरॅक्स. आणि ती आराम की 12 ते 3 तुम्ही आता आराम करावं. जसं आता आपण आता पुण्यामध्ये कसं दुपारची लोक त्यांना झोपण्याची सवय असते, काही असू द्या अगोदर लोक ते दुकान बंद करून झोपायचे, तसं ते जेलमध्ये सुद्धा 12 ते 3 त्यांनी ते बंद करून घेतात. आणि नंतर मग पुन्हा 3 वाजता ओपन करतात. मग 3 वाजता ओपन केल्यानंतर त्यांचं जे स्नॅक्सचा टाईम असतो 4 वाजताचा, त्याच्यामध्ये पुन्हा एकदा त्यांना चहा आणि जे काही स्नॅक्स आहेत आणि संध्याकाळचं जेवण त्यांना त्यावेळेसच दिलं जातं. आणि साधारणतः मग 5:30 ते 6च्या आसपास पुन्हा एकदा संध्याकाळी त्यांना त्या बॅरॅकमध्ये टाकून बंद करण्यात येतं. तिथे सुद्धा त्यांना शेवटची गिनती होते
की सकाळी जेवढे होते किंवा दिवसभरात जे काही आले ते तेवढे आहेत का बरोबर. तो काउंट केल्यानंतर 6 वाजता ते बंद करण्यात येतं. म्हणजे सकाळ ते 6 ते संध्याकाळचे 6 हे तिथं जेलमधलं वातावरण असतं. तर या दरम्यान त्या कैद्यांचे नातेवाईक भेटायला येतात. मग त्यांना या सकाळी म्हणजे 7 वाजल्यापासून साधारणतः भेटीचा टाईम चालू होतो. त्यानंतर काही काही कैद्यांना न्यायालयात न्यावं लागतं. आता VC चालू झाल्यामुळे खूप सारी न्यायालय VCवरतीच भर देत आहेत. मग ज्या आपल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तर त्या रूम असतात वेगळ्या, तिथे त्यांना घेऊन जातात ॲक्च्युली. आणि काही काही नातेवाईक आणि वकील मंडळीसुद्धा जर का आरोपींची मुलाखत घ्यायची असेल, त्याला मुलाखत म्हणतात, तर ते सुद्धा त्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग रूमद्वारे म्हणजे त्यानंतर तिथे जर का पाहिलं तुम्ही जेलमध्ये पुस्तकं वाचायला मिळतात, तिथे न्यूजपेपर्स वाचायला मिळतात. आणि त्या कैद्यांची एक खासियत आहे, जर का त्या न्यूजपेपरमध्ये जर का एखादी बातमी आली की एखाद्या आरोपीला जामीन दिला किंवा एखाद्या आरोपीला आता सोडण्यात आले, निर्दोष मुक्तता, तर ते फार चवीने वाचतात ते. आणि एक आशा निर्माण होते त्यांच्या डोळ्यामध्ये. तर जेलचं वातावरण असं असतं की तिथे एकमेकांना सर्व सहकार्य करतात आणि तिथे प्रार्थना करतात सर्वजण की या जेलमधून आपण कधी बाहेर. आणि मी असं ऐकलंय की जेलमध्ये दिवस आणि रात्री वेगळ्या मोजतात, तर असं काही आहे का? हा एक शुद्ध गैरसमज आहे. आपली 24 आवर्सच असतं तिथे सुद्धा, की दिवस वेगळे रात्र वेगळे असं कोणत्याही जेलमध्ये मोजल्या जात नाही. अच्छा. आणि अंडा सेल म्हणजे काय? अंडा सेलमध्ये जर का आपण पाहिलं तर एखाद्याला जर का कैद्याला जास्त सुरक्षित ठेवायचं असेल किंवा त्याला एक पनिशमेंट द्यायची असेल एक, तर त्याला ते अंडा सेलमध्ये ठेवण्यात येतं. अंडा सेलमध्ये म्हणजे इथं सूर्य पोहोचू शकत नाही असं एक आपल्या डोक्यामध्ये आहे. पण तो किती वेळ, पूर्ण दिवस असं नाही ते, तर त्याला काही काळापुरतं त्याला तिथं ठेवण्यात येतं. तर कोणत्याही जर का तुम्ही जेलमध्ये गेलात तर एक गोलाकार म्हणण्यापेक्षा एक अंडाकृती किंवा ते गोलाकारच असतं जवळपास, तसं एक बॅरॅक असतं. मग त्या बॅरॅकमध्ये त्या विशिष्ट कैद्यांना तिथे ठेवल्या जातं. त्यांचा संपर्क बाहेरच्या जगाशी होऊ देत नाहीत, म्हणजे बाहेरच्या दुसऱ्या कैद्यांशी सुद्धा त्यांचा संपर्क येऊ देत नाहीत. अतिशय सुरक्षित ती जागा असते, त्याच्यामुळे तिला ते अंडा सेल असं म्हटलं जातं. अच्छा. आणि आता पण अनेक हाय प्रोफाईल केस बघतो, हाय प्रोफाईल आरोपी बघतो, आणि अशा अफवा असतात किंवा कदाचित सत्य परिस्थिती असेल, जेलमध्ये VIP ट्रीटमेंट मिळते. मग आता VIP ट्रीटमेंट नेमकी कशी मिळते आणि काय असतं ते? मुळात जेलची एक संकल्पना समजून घ्या तुम्ही. जेलमध्ये 2 प्रकारचे कैदी असतात. एक असतात अंडर ट्रायल की ज्यांच्या केसेस चालू आहेत, आणि दुसरे असतात ज्यांना सजा झालेली आहे, कन्व्हिक्शन आलेलं आहे. तर काही काही ज्या जेल्स आहेत तर त्या कन्व्हिक्शनसाठीच्या आहेत की जिथे कन्व्हिक्शन ज्यांना आलेलं आहे, म्हणजे ज्यांना सजा आलेली आहे, तशा त्या कैद्यांना तिथे ठेवल्या जातं. आणि काही काही जेल अशा आहेत की जिथे केस चालू आहेत, खटला चालू आहे त्यांचा, म्हणून तात्पुरतं जोपर्यंत त्यांची जमानत झालेली नाही तोपर्यंत त्यांना ठेवण्यात येतं. आता जेलमध्ये राहणं हीच एक सजा आहे. तर जेलमध्ये राहिल्यानंतर त्यांचं राहणं अतिशय खराब होईल किंवा मग त्यांना उपाशी ठेवणं, त्यांना तिथे मारणं, हे सजेचे प्रकार नाहीत. त्यांना त्यांच्या आपल्या समाजापासून दूर ठेवणं, समाजापासून लांब ठेवणं, त्यांच्या नातेवाईकांपासून दूर ठेवणं, हाच एक उद्देश असतो की त्याला जेलमध्ये ठेवणं. म्हणजे एखादा व्यक्ती त्या 4 दिवारीच्या अंदर त्या जेलमध्ये गेला, तीच सजा चालू झाली. तर आता तुम्ही जसं म्हटलंय की VIP ट्रीटमेंट वगैरे, तर जेलमध्ये कैदी सर्व सारखेच असतात, सारख्याच बॅरॅक्स असतात. फक्त जर का काही बिमार व्यक्ती असतात तर त्यांना तिथे न्यायालयाच्या आदेशाने बेड वगैरे देण्यात येतात, किंवा काही वरिष्ठ सिनियर सिटीजन असतात त्यांना तिथे गरम पाण्याची व्यवस्था वगैरे, तर न्यायालयाच्या आदेशाने अशा काही गोष्टी त्यांना देता येतात, किंवा घरचं अन्न वगैरे. तर आता तुम्ही जर का पाहिलं तर जेलचं अन्न इतकं म्हणजे छान होत चाललंय आता की बाहेरचं अन्नसुद्धा बाहेरून मागवायची आवश्यकता राहिलेली नाही. तरीसुद्धा न्यायालयाच्या परवानगीने घरचं अन्न काही काही कैद्यांना देता येतं. म्हणजे VIP ट्रीटमेंट म्हणजे हॉटेलचं जेवण वगैरे, किंवा त्यांना विशिष्ट असं काही AC लावून देणं, असा हा सगळा प्रकार काही होत नाही जेलमध्ये. हा सर्व गैरसमज आहे. परंतु एक जेलमध्ये आता एक प्रकार आहे कॅन्टीन नावाचा, जेलची कॅन्टीन. तर जर का तुम्ही पाहिलं तर जेलच्या कॅन्टीनमध्ये त्यांना जवळपास 500 ते 700 पदार्थ त्या जेलच्या कॅटेगरीनुसार तेथे मिळतात. म्हणजे त्यात त्यांना जेवण्यासाठी म्हणजे चिप्स पॅकेट म्हणा, किंवा मॅगीचे मसाले म्हणा, किंवा जे काही लोणचे म्हणा, त्यानंतर त्यांना समोसे म्हणा, त्यानंतर त्यांना फ्राईड राईस म्हणा, तर जे काही आवश्यकतेनुसार आहे तर ते त्यांना विकत घेता येतं. म्हणजे त्यांना जर का विकत घ्यायचं असेल तर आहे, शासनाकडनं त्यांना असं फ्रीमध्ये दिल्या जात नाही, तुम्ही विकत घेऊ शकता, याची पण मर्यादा आहे.
तर जर का आपण मुंबईमध्ये पाहिलं तर मुंबईच्या जेलमध्ये त्याची आहे की 10,000पर्यंत तो खर्च करू शकतो. तर मग हे पैसे त्यांच्याकडे कुठून येतात, तर त्यांचे नातेवाईक त्यांना मनी ऑर्डर करू शकतात. तर जेलमध्ये असं होतं, VIP ट्रीटमेंट वगैरे काही नाही, प्रत्येकाला सारखीच बॅरॅक असतात, सारखीच व्यवस्था असते, असं काही नसतं. आता सध्या आपण बघतोय की सायबर क्राईमचं म्हणजे खूप प्रमाण वाढलंय सायबर क्राईमचं. तर त्या संदर्भातली नेमकी कायदे काय आहेत? खरं म्हणजे 2000ला त्या संदर्भातला कायदा आला आपला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा. तर सायबर क्राईममध्ये ॲक्च्युली अगोदर आपण स्वतः जागरूक असायला हवं. तुम्ही आता पाहिलं की एखादा OTP येतो किंवा नंतर फोन येतो आणि तो व्यक्ती म्हणतो की मला हा OTP सांगा, आणि आपण अतिशय सहज ओघामध्ये तो OTP त्याला देतो, आणि नंतर आपल्याला एक मेसेज येतो की तुमच्या अकाउंटमधून 50,000 रुपये कमी झाले, 1 लाख कमी झालेत किंवा असं. तर हा एक सायबर फ्रॉडचा एक हे आहे. त्यानंतर आता एक सायबरमध्ये एक एक्स्टॉर्शन नावाचा एक नवीन प्रकार चालू झाला आहे, त्याला डिजिटल अरेस्ट नावाचा प्रकार. की एखाद्या व्यक्तीला फोन करायचा, व्हिडिओ कॉल करायचा आणि त्याला सांगायचं की आम्ही या पोलीस स्टेशनमधून बोलतोय, तुमच्या विरोधात वॉरंट आहे, हलायचं नाही, त्याला हलू देत नाहीत आणि म्हणतात की तुम्हाला आता इथे बोलवण्यात येईल, तिथे बोलवण्यात येईल. मग तो व्यक्ती म्हणतो आता मी काय करू, घाबरून जातो. मग त्या व्यक्तीला म्हणतात की तुझ्याजवळ आता किती पैसे आहेत, तू ते पैसे आम्हाला ट्रान्सफर कर, असं म्हणून या डिजिटल अरेस्टच्या स्कॅममध्ये लोकांनी करोडो रुपये ट्रान्सफर केलेत त्या भीतीपोटी. तर याच्यामध्ये एकतर लोकांनी जागरूक व्हायला हवं की असं काही सायबर अरेस्ट काही अशी होत नाही, डिजिटल अरेस्ट वगैरे, आणि असं व्हिडिओ कॉल करून कोणी काही असं अरेस्ट करत नाही. आणि दुसरं की स्वतःचे OTP स्वतःजवळच ठेवायचे, ते कोणाला सांगायचे नाहीत. या 2 गोष्टींची जर का काळजी घेतली आपण, तर आपण सायबर फ्रॉडपासून वाचू शकतो. सायबर फ्रॉडचे गुन्हे 420 मध्ये पण आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या ॲक्टच्या सेक्शन्समध्ये ते दाखल होतात. आपण काय काळजी घ्यावी, तर तुमचं जे काही अकाउंट आहे ज्याच्यातून तुम्ही तुमचे दैनंदिन व्यवहार करतात, म्हणजे एखादं ग्रॉसरी स्टोअरला जाणं किंवा तुमचे रिचार्ज करणं, तर यात तुम्ही जास्तीत जास्त 10-20 हजार रुपये ठेवायला हवेत. आणि तुमचं मूळ अकाउंट एक वेगळं ठेवायला हवं की ज्यात तुमचं म्हणजे काही सिनियर सिटिझनचं पेन्शनचं अकाउंट असतं, तुमचं सॅलरीचं अकाउंट असतं, तर तिथे ठेवा जमा. तिथं म्हणजे तुमचे 1 लाख, 10 लाख, 1 कोटी जे काही जमा असेल ते तुमच्या त्या खात्यात ठेवा. आणि तुम्हाला जसजशी गरज पडेल तसे त्या खात्यातून या खात्यात ते वळवत राहा. इथे तुमचे दैनंदिन फोनपे, जीपे किंवा इतर जे काही भारत पे असेल ते त्याच्यातून जे चालतं ते. तर हे सायबर फ्रॉडपासून वाचण्यासाठी एक आपण मार्ग अवलंबू शकतो. म्हणजे बदलत्या काळानुसार मला असं वाटतं केसेसचे प्रकार पण खूप बदलले आहेत, पुराव्यांचे प्रकार पण खूप बदलले आहेत. मग आता आपण जनरली बघतो काही व्हिडिओ रेकॉर्डिंग्स असतील, व्हॉट्सअप चॅट्स असतील, तर हे सगळं पुरावे म्हणून वापरू शकतो का, वापरल्या जातात का? तर याचं उत्तर होय असं आहे. जर आपण पाहिलं तर 65 म्हणजे आपला जो ॲक्ट आपलं सेक्शन होतं ते भारतीय पुरावा कायदा जो असतो आपला इंडियन एव्हिडन्स ॲक्टचं, त्याच्यानुसार त्याला ते आपल्याला प्रमाणपत्र दिलं तर आपल्याला डिजिटल पुरावे सुद्धा ग्राह्य, इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स ज्याला म्हणतो आपण, ते ग्राह्य धरले जाऊ शकतात. फक्त त्या प्रमाणपत्रामध्ये तुम्ही असं सांगायला हवं की ही जी व्हॉट्सअपचा स्क्रीनशॉट आहे हा मी स्वतः घेतला आहे आणि याचा जो सोर्स आहे हा माझा मोबाईल आहे आणि मीच आता याच्यातून ही प्रिंट काढून दिलेली आहे. तर त्यावेळेस ती व्हॉट्सअप चॅट न्यायालयामध्ये चालते. तुमच्या जे काही रेकॉर्डिंग्स वगैरे आहेत त्यासुद्धा चालतात. फक्त त्या इलेक्ट्रॉनिक ची जी काही पद्धत आहे आमची पुरावे सिद्ध करण्याची, त्या पुरावे सिद्ध करण्याच्या पद्धतीनुसार ती प्रक्रिया व्हायला हवी. आणि जर का तुम्ही पाहिलं जाता सुप्रीम कोर्टाने नुकताच एक निर्णय दिलाय की पती पत्नी त्यांच्यामध्ये जे काही रेकॉर्डिंग आहे ते त्यांच्या घटस्फोटाच्या केसेसमध्ये वापरू शकतात. परंतु दुसऱ्याची रेकॉर्डिंग करणं हा एक गुन्हा आहे. टेलिग्राफ ॲक्टनुसार जर का तुम्हाला कुणाचे फोन येत आहेत आणि तुम्ही रँडमली ते फोन रेकॉर्ड करतायत तर तो गुन्हा आहे. तुम्हाला अगोदर त्या व्यक्तीला विचारायला हवं की आपला कॉल मी रेकॉर्ड करू का, तर ही एक पद्धत आहे. तुम्ही असंच रेकॉर्डिंग करत तर समोरचा व्यक्ती काही आक्षेप घेत नाही भारतामध्ये, ती वेगळी गोष्ट आहे, पण त्याने घेतला तर तो मात्र गुन्हा आहे. आता कॉल रेकॉर्डिंग करणं हा गुन्हा आहे आपण असं म्हणतो, आणि कॉल रेकॉर्डिंगला पुरावे म्हणून सुद्धा ग्राह्य धरल्या जातं फक्त पती पत्नीच्या केसेसमध्ये. अच्छा, आता म्हणजे आपण कायद्यांबद्दल बोलतोय तर त्याच्यासोबतच एक विषय येतो कायद्यांचा गैरवापर. मग महिलांसंदर्भातली कायदे असतील, पॉक्सो, ॲट्रॉसिटी यासारखी कायदे असतील, तर असं म्हणतात की यांचा खूप गैरवापर होतोय, वाढतोय. याबद्दल तुमचं काय मत आहे? ॲक्च्युली कायद्याचं काम जर का आपण पाहिलं तर लोकांचं संरक्षण करणं असं लोकांचं म्हणजे कायद्याचं काम आहे. पण आता जसं तुम्ही म्हणाल्या तसं कायद्याचा गैरवापर सुद्धा खूपच वाढतोय. तर का वाढतोय
तर कायद्याचा गैरवापर वाढण्याचं जर का आपण कारण पाहिलं तर स्त्रियांचं जे आपण म्हणतो की स्त्रिया ही आमच्या परिवाराची इज्जत आहेत, ही जी आपली भावना आहे. म्हणजे आता एखादी मुलगी सपोज पळून गेली आणि ती मुलगी स्वतःच्या मनाने जरी पळून गेली तर आता तिच्या आईवडिलांना राग येणार, तिच्या नातेवाईकांना राग येणार की तिने ते चुकीचं कृत्य केलेलं आहे. मग त्यामुळे काय करतात, ते तक्रार देतात तिचं अपहरण झालं म्हणून. ते पळून गेली अशी तक्रार देत नाहीत. मग जेव्हा पोलीसवाले त्या मुलीला किंवा ती मुलगी ज्या मुलासोबत पळून वगैरे गेली होती त्यांना पकडून आणलं जातं, त्यावेळेस त्या मुलीचं वय 18 वर्षाच्या वर असेल तर ठीक, मग पोलीसवाले काही करत नाहीत तशा प्रकरणात. परंतु त्या मुलीचं वय जर का 18 वर्षाच्या खाली असेल तर त्या मुलीने जरी सांगितलं तरी त्याला काही अर्थ नाही. कारण पॉक्सोमध्ये आणि सांगितलंय की जो कन्सेंट आहे 18 वर्षाच्या खालील यांचा मुलींचा तो ग्राह्य धरला जात नाही, त्यांचा कन्सेंटला काही एक अर्थ नाही. मग ती मुलगी जरी म्हटली की मी स्वतः गेले होते तर त्याला कायद्यात काही अर्थ उरत नाही. मग त्या कायद्याला त्या मुलीला तिच्या घरचे सुद्धा स्वीकारत नाहीत. मग तिला त्या बाल संरक्षण गृहामध्ये, महिला संरक्षण गृह जे काही असतं त्यात तिला नेऊन टाकतात आणि त्या मुलाची रवानगी सरळ जेलमध्ये करतात. खरं म्हणजे आता कायद्याच्या दृष्टीने पाहायला गेलं तर हे चूकच आहे. परंतु आता खूप सारे म्हणजे जे काही जाणकार लोक आहेत म्हणजे या क्षेत्रातील, त्यांचं म्हणणं आहे की जो एज ऑफ कन्सेंट आहे म्हणजे तर तो 18 वर्षावरनं 16 वर्षावर आणायला हवं. कारण अगोदर जर का आपण पाहिलं IPC मध्ये तर IPC मध्ये एज ऑफ कन्सेंट जी होती ही संमती देण्याचं वय ते 16च होतं. हे आपल्या निर्भया या प्रकरणानंतर ते सुद्धा 18वर आणण्यात आलं आणि आता पॉक्सोमध्ये सुद्धा ते आता 18च आहे. कारण आजकाल आपण पाहिलं तर मुली 16 वर्षीच म्हणजे मॅच्युअर होत आहेत, सज्ञान होत आहेत त्यांना. पण कायद्याच्या दृष्टीने मात्र ते 18व्या वर्षीच सज्ञान होतं. म्हणजे निसर्ग त्याचं काम फार 14-15व्या वर्षी करतो, पण कायदा मात्र ते जे आहे ते 18 वर्षाला पकडून ठेवलेलं आहे. त्याच्यामुळं हे होतात. आणि झालं स्त्रियांच्या बाबतीतलं जर का तुम्ही विचारलं तर तुम्ही पाहिलं की स्त्रिया जवळपास 5000 वर्षापासून पाहिलं स्त्रिया फारच पीडित राहिलेल्या आहेत एकंदरीतरित्या. त्यांना स्वतःचं घर, चूल मूल याच्यामध्ये अडकून राहिल्या होत्या. परंतु आता स्त्रिया घराच्या बाहेर पडत आहेत, शिक्षण घेत आहेत, त्यांना आजूबाजूची परिस्थिती आणि काय व्हायला जगात ते कळत आहे. तुम्ही जर का पाहिलं ना तर अगोदरचा क्राईमचा रेट जर का पाहिलं तर पुरुषांचा खूप होता, पण मागचे 2-3 वर्ष बघा तर स्त्रिया सुद्धा गुन्हेगारी करतायत. आणि TV वर तुम्ही सुद्धा पाहिलं असेल की आजकाल त्यांचं नवऱ्यांना मारण्याचं प्रमाण खूप वाढलंय. म्हणजे ते ब्लू ड्रम दिसला तरी ते लोक त्याच्यावरती मीम्स तयार करतायत. म्हणजे स्त्रियांचं जे आहे तो क्राईम रेट वाढतोय, स्त्रिया गुन्हेगारीकडे जास्त वळत आहेत. कारण स्त्रियांना सुद्धा आता स्वातंत्र्य मिळाले, स्त्रिया सुद्धा घराच्या बाहेर पडत आहेत आणि स्त्रिया हा जो क्राईम आहे हा थंडपणे करतात, म्हणजे अतिशय शांतपणे करतात त्या. आणि त्यांच्यावर जर का अन्याय झाला तर त्यांच्यासाठी आता खूप सारे कायदे आहेत जे स्त्रियांच्या बाजूने आहेत. खरं म्हणजे आजही मला माझं व्यक्तिगत मत जरी विचारलं तरी कायद्याचं थोडा झुकाव स्त्रियांकडे जास्तच आहे. कारण आजही आपण स्त्रीला एक अबला म्हणूनच म्हणजे पाहतो त्याच्यामुळे. परंतु हळूहळू परिस्थिती ही बदलेल आणि एक बॅलेन्स राहील, स्त्री आणि पुरुषांसाठी समसमान कायदे राहतील. ही येणाऱ्या काळात होईलच ते, बरोबर असं आपण पाहूया. बरोबर आहे. आता या सगळ्या विषयांना धरून लिव्ह इन रिलेशनशिप हा सुद्धा खूप चर्चेतला विषय असतो. तर या संदर्भाने काही कायदे आहेत का किंवा काय तरतुदी आहेत? हे पहा, आपल्याला जर का तुम्ही पाहिलं त्याच्या अगोदर एक कन्सेप्ट तुमचा एक क्लिअर करतो की लग्न जर का आपण पाहिलं तर लग्न एकाच व्यक्तीसोबत करता येतं. मग माणसाला दुसरं लग्न केव्हा करता येतं तर दुसरं लग्न एकतर पहिली बायको सोबत किंवा पहिल्या पती सोबत घटस्फोट झाला किंवा ती जी काही तुमचा स्पाऊस आहे म्हणजे दुसरी व्यक्ती आहे ती मृत्यू पावली तरच. म्हणजे एक तर घटस्फोट किंवा मृत्यू पावली, याच परिस्थितीमध्ये तुम्हाला ते दुसरं लग्न करता येतं. परंतु लिव्ह इन रिलेशनचं तसं नाही. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये म्हणजे तुम्ही फक्त 18 वर्षाच्या वर सज्ञान जरी झालात तरी तुम्ही एकमेकांसोबत त्या लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू शकता. याच्या कायद्याचं कोणतंही बंधन नाही. या संदर्भात जर का नियमावली बनवायची तर युनिफॉर्म सिव्हिल कोडमध्ये याच्याबद्दल घेतले. तुम्ही आता जर का पाहिलं तर उत्तराखंडला साधारणतः 2 वर्षापूर्वीच तिथे युनिफॉर्म सिव्हिल कोड आला आहे. त्यामध्ये त्यांनी या लिव्ह इन रिलेशनशिपबद्दल सुद्धा कायदे तयार केलेले आहेत.
पण महाराष्ट्रात अजूनही तसं काही UCC बद्दल आलेलं नाही. तर तुम्हाला जर का राहायचं त्याच्यामध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये, तर तुम्ही 18 वर्षाच्या वरील जे काही आहेत स्त्री पुरुष ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू शकतात. आणि सर्वोच्च न्यायालयाने याच्यातून झालेल्या आपत्त्यांची जबाबदारीबद्दल सुद्धा आता हळूहळू नियम ठरवायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे जबाबदारी आहे. म्हणजे आता एखादी व्यक्ती लग्न नाही केली पण 10 वर्ष लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिली, तर कोर्टाने त्याला सुद्धा एक लग्नासारखीच परिस्थिती आहे असं मानलं जाईल. मग या परिस्थितीनंतर सुद्धा स्त्रियांना मेंटेनन्स दिलेले आहेत. म्हणजे याला अशी काही कायदा नाही, परंतु न्यायालयाने वेळोवेळी या संदर्भात स्वतःच्या आदेशाने त्या परिस्थितीतील त्या स्त्रियांचं म्हणा किंवा त्या संबंधित व्यक्तींचं म्हणा संरक्षण केलेलं आहे. अच्छा, आता मला एक छोटासा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की आरोपीचा सगळ्यात मोठा शत्रू कुठला असतो आणि पोलिसांचा सगळ्यात मोठा मित्र कोण असतो? जर का तुम्ही पाहिलं याच्यामध्ये तर आरोपीचा या प्रश्नाचं उत्तर एकच येईल आणि तो म्हणजे त्या आरोपीचा मोबाईल. अच्छा. येस, कारण आरोपीचा मोबाईल मध्ये सर्व काही त्याची कुंडली असते. पोलिसांना जर का त्या आरोपीचा मोबाईल नंबर किंवा मोबाईल सापडला तर त्यांना त्याचं सगळंच कळतं. CDR म्हणजे कॉल डिटेल रेकॉर्ड काढता येतात त्यांना, त्याचं लोकेशन काढता येतं, त्याच्या मोबाईलमध्ये काय काय डेटा आहे तो काढता येतो. आणि क्राईम करणारा व्यक्ती किंवा आरोपी त्याच्या मोबाईलमध्ये काही ना काहीतरी ट्रेस सोडतोच. त्याच्यामुळे आरोपीचा किंवा गुन्हेगारांचा जर का तुम्ही म्हटलात तर सर्वात मोठा शत्रू हा त्याचा मोबाईलच आहे. आणि याची मदत पोलिसांना होते, म्हणून पोलिसांचाही सर्वात मोठा मित्र आरोपीचा मोबाईलच. तर पॉक्सो कायदा नेमका काय? आता पॉक्सोचं तुम्ही खूप वेळा ऐकलं असेल. तर पॉक्सो जो कायदा आहे, प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्सुअल ऑफेन्सेस, हा बालकांना जे सेक्सुअल ऑफेन्सेस आहेत त्याच्यापासून त्यांचं संरक्षण करणारा कायदा आहे. म्हणजे जे लैंगिक गुन्हे आहेत त्याच्यापासून त्यांना वाचवणारा गुन्हा आहे. म्हणजे 18 वर्षाखालील जे काही बालक आहेत यांचं लैंगिक उत्पीडन करू नये. जर का आपण पाहिलं की एखाद्या 18 वर्षाखालच्या मुलीला पळून नेण्यात येतं फूस लावून किंवा त्याच्यावर बलात्कार वगैरे झाला तर बालकांवर, त्या केसेसमध्ये हा पॉक्सोचा कायदा लागतो. अच्छा. या कायद्याचा उद्देश आहे बालकांचे संरक्षण करणे, ते सुद्धा लैंगिक गुन्ह्यापासून. पण खरं म्हणजे या कायद्याचा दुरुपयोग सुद्धा होतोय. म्हणजे प्रेमसंबंध असतील किंवा जे प्रेमी असतात की या प्रेमिकांच्या याच्यामध्ये त्यांचे आईवडील सुद्धा या पॉक्सो कायद्याचा सुद्धा फार दुरुपयोग होतो. सर, आज आपण अनेक विषयांवर चर्चा केली आणि माझ्यासोबत आपल्या प्रेक्षकांच्या सुद्धा कायद्याच्या संदर्भानं असणाऱ्या अगदी बेसिक प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडनं मिळाली. यामुळे म्हणजे कायद्याच्या बाबतीत आपले प्रेक्षक सज्ञान झाले तुमच्यामुळे असं मी म्हणू शकेन. तुम्ही तुमचा खूप महत्त्वाचा वेळ आज आम्हाला दिलात त्याबद्दल तुमचे खूप मनापासून धन्यवाद.